आणि आता थेट जाणार आहोत सोलापूरमध्ये, जिकडे शरद पवार बोलत आहेत. विचारला त्या बैठकीमध्ये आम्ही बसलो. प्रश्न सोडवण्याच्यासाठी आमच्या काही बैठका झाल्या. त्याचं काही मार्ग निघेल असं चिन्ह लागलं. पण त्याच्यानंतर ते सरकार आमचं चंद्रशेखरचं हे सत्तेपासून बाजूला गेलं, या कमी राहील गेल्या आणि त्याच्यात काही घडलं नाही. रामलला या संबंधीची त्याच्याची कोर्टात केस गेली होती आणि या रामाच्या वरती एका कोपऱ्यात लहानशा इमारतीमध्ये आयोजनात ठेवलेल्या होत्या. त्याला कुलूप लावलं होतं. कोर्टाच्या समोर ते सील केलं होतं. देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी झाले आणि त्यांनी हा प्रश्न कसा सोडवायचा म्हणून ज्या कुलपाच्या आत कपाटात ही मूर्ती ठेवली होती त्या कुलपाचा ताळा हा राजीव गांधींच्या हुकमाने शोधला आणि राम या मूर्ती बाहेर काढण्यात आली. त्याच्यावर वाद झाला. काही समाजाचे लोक म्हणायचे की आप काँग्रेस वाले आपने ताला क्यों खोला, ये झगड़ा सुरू हो गया, ताला खोला गया. पण त्यांचा गैरसमज होता. त्याच्यामध्ये राजीव गांधींची भूमिका स्वच्छ होती आणि ती करत असताना त्याच्यामध्ये चर्चा झाली होती आमच्या कमिटीमध्ये की 22 वर्षी त्याचा उद्ध्वस्त केली गेली. त्याच्या जवळ त्या जागेवर त्या ठिकाणी मंदिर बांधावं आणि मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याला टोकाचा विरोध केला नाही. मार्ग काढण्याच्यासाठी त्यांची तयारी त्या ठिकाणी होत होती. पुन्हा काही लोक कोर्टामध्ये गेले आणि ती केस जवळपास 20 वर्ष चालली. ती केस हल्ली तिचा निकाल 2 वर्षाच्या पूर्वी झाला आणि तो निकाल हिंदूंच्या बाजूने झाला. त्यावेळेला राम जन्मभूमी न्यास ही जी संघटना आहे त्यांनी हा मंदिराचा कार्यक्रम जाहीर केला. पण जिथं प्रत्यक्ष मूर्ती होती त्यापासून काही अंतरावर त्या जागेवरच नाही. पण भाजपची मोहीम होती मंदिर वहाँ ही रखेंगे वही बनाएंगे. ते मंदिर त्या ठिकाणी बनवायचं नाही. नंतर त्यांनी बदलला त्यांची सत्ता आल्याच्या नंतर. आज मंदिर होतं चांगली गोष्ट आहे. मंदिरानं लोकांना श्रद्धेचा विषय असल्यानंतर आनंद होतो, समाधान होतं. कुणी काँग्रेसने किंवा कुणी आम्ही त्याला विरोध केलेला नाही. आम्हाला सगळ्यांना मला पत्र आलं की अयोध्येला तुम्ही यावं. मी त्यांना उत्तर दिलं. माझ्या घरी पत्रिका आली, तांदूळ आले, अक्षरं आल्या, सगळं आलं. आणि ते बघितल्यानंतर मी त्यांना उत्तर असं दिलं की रामरक्षासंबंधी आदर आम्हाला लोकांच्या मनात निश्चित आहे. हा एक अग्र व्यक्तिमत्व होतं. समाजाच्या सगळ्या लोकांना आत्मविश्वास देणारं व्यक्ती होतं. आणि राम एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.